पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संपायच्या आत माझं घर माझ्या नावावर नाही केलं तर मी बोल बाई बोल लवकर एकदा हो म्हणून टाक. ठीक आहे. ही दोरी याच्या कमरेला बांधलेली, काय बी झालं तरी पडणार नाही याची सोय करून यो खोटारडा माणूस जीव द्यायचा नाटक करत होता. अस्मे, अगं शांत हो की. अगं तायडी कशी शांत हो? तो गोपीनाथ आजवर फक्त खोटेपणाने लबाडीनं वागत आलाय, तरी हिला त्या माणसाची काळजी असते. अगं त्यानं आजवर तुझ्या पाठीत कितीदा खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केलाय, हे कसं विसरू शकतेस तू? चुकलं माझं, पण काय करू ग, तो नवरा आहे माझा. आणि ते असं जीव देत आहेत म्हणल्यावर आधीच सगळं विसरले मी. काय सुचलं नाही मला. ते माझ्या संग कसं बी वागत असले तरी त्यासनी भूक लागली म्हटल्यावर, उपाशी आहेत म्हटल्यावर, डोळ्यात पाणी आल्यावर नाही राहवत ग मला. तू माझा स्वभाव आहे म्हण, नाही तर स्वभाव दोष म्हण, पण अशीच आहे मी. मग अशीच राहू नकोस, बदल स्वतःला. अगं मी कायच प्रयत्न केला नसेल का ग, पण नाही बदलू शकत मी स्वतःला. पाहिजे असेल तर झालेल्या चुकीसाठी तुम्हाला काय बी शिक्षा दे. आय असं नको बोलूस की ग, तुझ्या काळजीपोटीच तर सांगायला ना मी. वय ग, पण मग एवढी चिडू नकोस की तू. तू बदलू शकत नाही तशी मी बी बदलू शकत नाही. मी तर कायच करू नाही शकत. दोघींपैकी कुणाचं तरी ऐकत राहते कायम. आणि राधाका विरुद्ध अस्मी या मॅच मध्ये अर्चनाचा सिक्सर. वाटलेलं यावेळी तरी राधीनावा करून देईल घर, पण नाही. यास्मी नेहमीप्रमाणे कडमाडली मध्ये अरे आल्या आल्या यामिनी वहिनी आल्या रे तू जागा बस वणक्या तोंडाच्या, तुझा कसला कायच उपयोग नाहीये. आणि ते नाचताय तू, तुझं तुझं तर थोबाडच काय शोभा करून घेतले, कसलं ध्यान आहे. यो A1 प्लॅन होय तुमचा. त्यासनी पाहू दे किती बी फास्ट घोड तर आपलं तुसाडे असलं डमी लंगडा घोड. तू जाता तुला कशी घालते मारणं का त्याला. एकटं पटल्याला नसताना बी तुमच्या या बोगस प्लॅन मध्ये मी भाग घेतला आणि समजा गावा पुढं नाचक्की करून घेतली. चला आता घरला चला. बया आता तरी ते शेपूट काढा की. कसं पण गावभर मिरवत न्यायचंय. बघा बघा अस्मीने कसं माझं माकड केलं ते म्हणून. माकडाची बायको माकडी नसत्या. आणि आम्ही आज आपण फेल झालो त्यात तुझा बी वाटा आहे. सॉरी.
यमे चल पटकन. असं काय भूत बघितलं का करायला? तू तू पुढं हो. मी आलोच मागून. तू पुढं हो. आपण इथे कुठे चालले? मी माझा मोबाईल तिकडे राहिलाय. मी घेऊन येतो. तू जा पटकन. बर बर. हा भाई बोलो ना. हो हो गोपीनाथला आत्ताच फोन केलता. संध्याकाळ पण त्याने पैसे नाही दिले ना, त्याच्या घरीच जातो. मी 10 लाख मटक्यात घालवले. यामिनीला कळलं तर काही खरं नाही. आणि ते पैसे मला कैलासला द्यायचेच नाहीत. काय करू गोपीनाथ शेठ. काहीतरी डोसका चालवा काहीतरी. याचा कधी उपयोग होणार? तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत निशांत. एक तर लवंगी मिरचीला गमवायचं, नाहीतर हिम्मत करून खरं खरं सांगून टाकायचं. आज भेटतोच लवंगी मिरचीला आणि सगळं खरं सांगूनच टाकतो. गोपीनाथ परत कुठलं तरी नवीन नाटक करायला गेले का काय? हॅलो, कोण बोलतंय? हॅलो यमू. वंडू मामा बोलालोय हुबळीवरून. हा मामा. हा बोला. हा यो कुठला नंबर आहे? शेजारच्या फोनवर फोन केलाय ग. माझा फोन बंद पडला ना म्हणून. हा मामा. हा बोला. काय म्हणताय? तब्येत बरी आहे ना? नाही ना ग, त्यासाठीच फोन केलाय. माझी तब्येत जाम बिघडलाय. आयो लय आठवण यायला बघ तुझी. 2 दिवस येऊन जा इकडं. आणि येताना एकीला बी घेऊन ये. बरेच दिवस झालं त्याला बघितलं नाही म्या. हा बरं बघते. यासनी विचारून सांगते तुम्हाला. त्या गोपीनाथनं फसवलाय तुला. ते घर सवतीच्या ताब्यात दिलं आणि तुला फसवलं. मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. पण तुम्ही दोघं मायलेच या बरं. आजच या, वाट बघतोय मी. अहो असं कसं आजच येणार? असं म्हणू नकोस ग यमू. मला तुझ्याशिवाय कुणी आहे का ग दुसरं? पिकलं पान मी कधी गळून पडेल सांगता येत नाही ग. आजच येऊन जा, वाट बघतोय मी यमू. लवकर ये ग बाई, लवकर ये. नाही मामा ऐका, मी काय म्हणते आज लगे. हॅलो असं काय? काय ना काय तर केलंच पाहिजे.
नाहीतरी आमिनीमुळं पप्पा घराचा ताबा मिळेपर्यंत काही ना काही तर करतच राहतील. आपण पैसे परत देऊ शकलो तरच ह्यो त्रास थांबल. ते पैसे चोरीला गेले नसते तर ह्यो प्रश्नच आला नसता. पण आपण एवढी मोठी रक्कम उभी करायला खूप वर्ष जातील ग. आय, तू रागवणार नसशील तर एक सुचव. आपण आपले दागिने विकून पैसे देऊन टाकू. काय तायडे, अगं काय बी बोलशील का? ते दागिने तुझ्या लग्नासाठी ठेवल्यात आणि ते त्यासाठीच वापरायचे. अगं भय, पण आता आपल्या पुढे जे संकट आहे त्यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. आणि घर नाही तर पैसे ह्यातलं काय तर मिळेपर्यंत माझं लग्न जमलंच. तरी आम्ही ते होऊ द्यायची नाही, माहितीये ना तुला. वय माहित्या, पण म्हणून पुढचा मागचा विचार न करता काय बी करून चालायचं नाही. अगं मग काय करायचं ते नाही माहिती, पण दागिने ऐकायचे नाहीत. अगं ऐक माझं, लग्न जमलं तर तवाचा तवा बघू. आता हे दागिना विकून आपण त्यांना. नाही म्हणजे नाही. अगं ते दागिने माझं स्त्रीधन आहे. माझ्या आईनं माझ्या लग्नात मला दिलेलं आणि तुमच्या लग्नात मी ते तुम्हाच नाही देणार आहे. काय बी झालं तरी दागिने ऐकायचे नाही. अगं आज हे झालं, उद्या अजून काय तर होईल. हे थांबणार नाही एवढं नक्की. बंडू मामांची तब्येत बिघडली म्हणजे तुला आजच निघायला पाहिजे. शेवटी पिकलं पानते. म्हणजे निघतो आणि इकेला बी घेऊन जा बरोबर. हा, पण तुम्ही यायची इच्छा तर हाय, पण मामांचा राग माहित नाही होय मला. हा, ते घर आपल्या नावावर झालं ना का आपण परत जाऊन येऊ त्यांच्याकडे. हा, पण आता तुम्ही दोघं निघा. हा, आजच निघा. ताबडतोब निघता येते का बघा. वय की वय, एवढी काय गडबड आहे? अगं तसं नाही, म्हणजे एसटीच्या संपाचं कानावर आलेलं म्हणून म्हणलं. पण तुमच्या खाण्यापिण्याचं काय? काय म्हणजे होतंय काय तर. काय तर म्हणजे काय? काय तर म्हणजे आता मला बी नाही माहिती. ए, राधीच्या खानावळीत मी खाणार नाही. हा, हा आणि जगण्यासंग पिणार बी नाही. हा, झालं समाधान. बर बर ठीक आहे. पण मी येऊस तर आणखी नवा काही घोळ घालून ठेवू नका म्हणजे झालं. काय बी बोलते का तू? जा बरं, तयारी कर आता, निघा आता. हा, बर. काय ताई आलास? तायडे काय झाले? या दोघांनी पाठवून मला परत का बोलून घेतलेस? काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम झालेला नाही, होऊ नये म्हणून त्यासनी पाठवले. अरे पूर्वाला अस्मीनं काय बी सांगितलेलं नाही आणि त्या दोघींचा काही संबंध बी नाही. ती पूर्वा तुझ्याबद्दल विचारून माझं डोसकं फिरवालती म्हणून मग मीच सांगितलं तिला की तुला लवंगी मिरची आवडत्या म्हणून. पण लवंगी मिरची म्हणजे अस्मी हे तिला माहित बी नाहीये. अगं मग तू आधी का नाही सांगितले? सांगेपर्यंत थांबलाच होय तू? दम आहे तुला? तसंच निघालास आणि मोबाईल बी हितच तुझा.
हा वय वय म्हणजे पूर्वाचा मॅटर क्लोज झाला. हा हा अगं पण आम्ही अस्मीला फोनवर बोललेलं ऐकलंय की. त्याचं काय म्हणजे मी कोण आहे, माझं नाव काय, सगळं सगळं कळलंय तिला. त्याच्याबद्दल सगळी चौकशी केली आम्ही. तो कोण आहे, काय शिकलाय, काय करतो, त्याचं नाव काय, सगळं कळलंय मला. वय का नाही रे? होय आम्ही बी ऐकलंय. आणि फक्त दादाने ऐकलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला नसता. हे तुमच्या तर आईला नाही तसं नाही दाद्या, तुला मध्ये मध्ये बाज वाटतात ना म्हणून विश्वास ठेवला नसता असं. जरा शांत होताय काय तुम्ही आणि विचार करा. अस्मी असा फोन कुणाला करू शकत्या? कुणाला करू शकत्या? खरं तर कुणाला बी करू शकत्या. हे कसं सांगू? सोमला. अस्मी सोमला फोन करू शकत्या. हा 1 मिनिट. म्हणजे सोमला तुला भेटता यावं म्हणून मम्मीला फसवून तुम्हासनी मी मदत करायला लागलोय आणि तो माझ्या विरोधात अस्मीला सामील आहे. अगं आमच्या लव्ह स्टोरीचं बिगिनिंग होण्याआधीच द एंड होणार वय. आणि मला विश्वासात घेता येत नव्हतं त्याला. अगं तायडे मला सावध तरी करायचं होतं त्यानं. हे शोभतोय त्याला. जाऊन उचलायचं का त्याला? काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. आणि कसा बी वागला ना तरी या घरचा जाऊ येतो. हे अडाणी कसा बी काय वागला? मग कसा बी नाही तर मग काय? अरे असं वागल काय त्यो? मी सोमला कॉल केलता. अस्मी जे बोलल ती ते तुझ्याबद्दल नव्हतं, दुसऱ्या कुठल्या तरी केस बद्दल होतं. आणि तिला तुझा अजिबात संशय आलेला नाही. माणसं प्रेमात येडी होत्यात ऐकलेलं, पण अशी बुद्धू बी बनतात पहिल्यांदाच बघितलं. देवा, घरावरचं संकट सोडा, आईची काळजी मिटू दे रे. हे बघा, आज मी तुम्हाला असं उपाशी पोटी प्रदक्षिणा नाही मारू देणार. तुम्हाला प्रदक्षिणा मारायचा तो मारा हो, पण काहीतरी खाऊन मारा ना. माझ्या बॅगेमध्ये बिस्किट आहेत ते देऊ तुम्हाला. मग एक काम करू, आपण राधाक्काच्या खानावळीत जेवायला जाऊ. अहो असं मस्त जेवण मिळतं तिकडे. पोटभर जेवा आणि वाटेल तेवढा प्रदक्षिणा मारा. रडायला काय झालं? तुम्हाला बरं वाटावं म्हणून फक्त थट्टा केली मी. तुम्ही असं रडू नका हो. मला हवं तर तुम्ही शिक्षा द्या. मी काय करू सांगा बरं? मी सांगितलं तर कराल तुम्ही? हो म्हणजे काय, तुम्ही एकदा बोलून तर बघा. तुम्हाला पाहिजे ते करतो की नाही बघा. मग मला सारखे प्रश्न विचारून त्रास देऊ नका. मला एकटीला सोडा प्लीज. सॉरी. आओ. घाबरू नकास, मीच आहे. अर्चू, तू तुझ्या संकटातून मार्ग हुडकण्यासाठी इथं आली ना. देवाच्या पाया पडाया. मी तुझ्या पाया पडाया आलोय. हा, माझ्या संकटातून मला बाहेर काढणारी एकच व्यक्ती आहे आणि ती तू आहे. त्या घरात मला समजून घेणारी फक्त तू आहेस. काल मी नाटक करत होतो, पण आज खरं बोलालोय तुझ्या आईच्या. हा, तुम्हाला द्यायला म्हणून 10 लाख आणले व्याजावर. ते परत केले नाही तर तो गुंड कसा मला धमकावत होता बघितलंस ना तू. ते काय मला सोडणार नाही, मारणार. मला मारणार म्हणजे तुमच्या घरापुढे मारलेलं तसं नाही, ठार मारणार, पार ठार. पण अर्ची, हे कोणाला बी सांगू नकस. त्यास मी काय ग, तिला तर आनंदच होईल. मुन्नू लहान आहे ग आणि तुझी आहे
त्याचा जीव कासवीस होईल, तिला त्रास होईल. तुला म्हणून सांगतोय कारण तू समजूतदार आहेस. मला मदत कर, वाचीव मला, नाही तर मरून जाईल मी. आणि मी मेलो ना अर्चू, तर माझ्या मरणाचं पाप तुम्हा लोकच लागल. मी पत्र तसं लिहून ठेवीन. हा हे बघ, ते लोक ओळखतात मला सोडणार नाहीत ते. मी जातो, पण अर्चू तू कोणाच नाही, काही बी सांगू नकोस. हा, वाचीव मला, वाचीव. बापासून हात जोडतोय, वाचीव मला तर बाहेर काढ.